बिजापूर किल्ल्याच्या बाबतीत गमतीची गोष्ट म्हणजे इथली कुठलीच एक वास्तू किल्ला म्हणून ओळखली जात नाही. तटबंदीच्या आतील संपूर्ण शहरच किल्ला म्हणून ओळखला जातो. शहर चहूबाजूच्या तटबंदीने संरक्षित आहे. ही चहूबाजूची भिंत सुमारे 10 किलोमीटर लांबीची आहे. फक्त 5 प्रवेशद्वारातून शहरात प्रवेश करता येतो आणि ते देखील 96 मनोऱ्यांवर उभ्या अशा मोठ्या तोफांनी संपूर्णपणे संरक्षित आहेत. बिजापूर किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा उंचावर बांधलेला नाही. हा आजूबाजूच्या परिसराच्या बरोबरीनं जमिनीच्या पातळीवर आहे. कदाचित याचमुळे याच्या संरक्षणासाठी संपूर्ण शहराभोवती तटबंदी बांधण्यात आली असून याला किल्ला बनवण्यात आला. याच्या सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय ऐश्वर्यामुळे बिजापूरला दख्खनचा आग्रा असं म्हणण्यात येतं. हा कर्नाटक राज्यात असून हैदराबाद पासून सुमारे 450 किलोमीटर दूर आहे. सुमारे 900 वर्षांपूर्वी चालुक्या राजवटीने येथे एक लहानसा किल्ला बांधला होता, जो कालांतराने यादव, खिलजी आणि तुघलकांच्या कब्जात गेला. बहामनी राजवट संपुष्टात आल्यावर याचा कब्जा युसुफ आदिल शहाकडे आला आणि आज जो किल्ला उभा आहे त्या किल्ल्याचा पाया त्याने घातला. आदिलशाही सुलतानांच्या राजवटीचा काळ हा दख्खनच्या इतिहासातील सुवर्ण काळ मानला जातो. ते संपूर्णतः जातीय कलह किंवा सांप्रदायिक दुराग्रहापासून मुक्त होते आणि कवी, चित्रकार, संगीतकार, फकीर आणि संत यांचा ते खूप आदर करीत. अनेक शासक कुशल विद्वान होते आणि प्रतिभावान संगीतकारही होते. 1489 ते 1686 या काळात एकूण 9 आदिलशाही सुलतानांनी बिजापूरवर राज्य केलं. आदिलशाही शासक राजकीयदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली होते आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्नही होते. दख्खनी संस्कृतीच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. याची तटबंदी जी शहराचं संरक्षण करते तिचा घेरा सुमारे 10 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. प्रवेशासाठी 6 प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारांपासून रस्ते शहराच्या मधोमध असलेल्या मुख्य किल्ल्याच्या दिशेने जातात. याच्या भिंती उंच आणि मजबूत आहेत. भिंतीला लागून असलेला रुंद आणि खोल खंदक एक अजून मोठा अडथळा निर्माण करतो. बिजापूरमध्ये 120 बुरुज आहेत. त्या 120 बुरुजांवर 120 मोठ्या तोफा होत्या. एक ठराविक हिस्सा, एक ठराविक लांबीची भिंत किंवा बुरुज बांधायची जबाबदारी सरदारांवर सोपवली जायची. तो सरदार त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा यथाशक्ती ते बांधकाम पूर्ण करायचा. यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बांधलेल्या भिंती, वेगवेगळ्या पद्धतीचे बुरुज बिजापूरमध्ये पाहायला मिळतील. या भिंतीत आपल्याला एकसारखेपण दिसणार नाही. प्रचंड आकार आणि पल्ल्याच्या या तोफा खरंच अभूतपूर्व आहेत आणि त्या इतक्या महत्त्वाच्या होत्या की प्रत्यक्षात प्रत्येक तोफेला नाव दिलं गेलं होतं. विशिष्ट तोफांसाठी विशिष्ट बुरुज निवडले गेले होते. त्या तोफांचा पल्ला आणि शक्ती देखील तपासली जायची. मल्लिकाए मैदान नावाची एक प्रचंड तोफ, ज्याचा शब्दशः अर्थ युद्धभूमीची महाराणी असा होतो, तिला शारजा बुरुजावर स्थापन करण्यात आले होते. या तोफेचा वापर तलाईकोटाच्या युद्धात केला गेला होता, ज्यात विजयनगर साम्राज्याचा निर्णायक पराभव झाला होता. 16व्या शतकाच्या मध्यावर दख्खनमधील 2 महत्वाच्या शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. एका बाजूला विजयनगरचे हिंदू राज्य, तर समोर बिदर, बिजापूर, गुलबर्गा आणि गोलकोंडाच्या सुलतानांच्या एकत्रित फौजा.
अखेरीस विजयनगरचा पराभव झाला. अली आदिलशाह पहिला याने बिजापूरवर 1558 ते 1580 पर्यंत राज्य केलं. 1565 मध्ये झालेल्या तलाईकोटाच्या युद्धात विजयनगरच्या रामराजाचा पराजय करून विजय प्राप्त केल्यामुळे अली आदिलशाह पहिल्याच्या हाती त्या राज्यातील प्रचंड संपत्ती लागली. ही सगळी मुबलक संपत्ती बिजापूर राज्यामध्ये आली आणि या संपत्तीच्या ओघामुळेच त्याने बिजापूरमध्ये 2 मोठी बांधकामाची कामं हाती घेतली. एक म्हणजे जामिया मशिदीची उभारणी आणि दुसरं म्हणजे एका मोठ्या किल्ल्याची उभारणी. शहरातील सर्वात मोठी मशीद जामा मशीद 16,000 चौरस फुटांच्या भूभागावर पसरलेली असून यात 5,000 भाविकांना एकाच वेळी नमाज अदा करता येण्याइतकी जागा आहे. मशिदीच्या उंच घुमटाच्या छताला अत्यंत सुंदर सुशोभित कमान आहे. धार्मिक इमारती बांधण्यावर दिला जाणारा भर, मशिदींचे प्रांगण वाढवले गेले, संरक्षण वाढवले गेले. थोडक्यात संरक्षणात वाढ केली गेली. सुलतान जेव्हा स्थिर स्थावर झाले तेव्हा त्यांनी ऐहिक आणि आध्यात्मिक विधान केले. सुशोभित स्तंभांच्या रांगा मशिदीच्या अंगणापासून सज्जाला वेगळं करतात. आतील जागेचा वापर विचारपूर्वक करण्यात आला आहे. त्यामध्ये किबलाच्या दिशेने जाणारे 5 सज्जे बांधण्यात आले आहेत. सतराव्या शतकात मोहम्मद आदिलशहाच्या राजवटीच्या काळात मशीद सुवर्ण रंगाने सुशोभित करण्यात आली. मनोरे बांधणं, जामा मशीद बांधणं ही सर्व विजयाची विधानं होती. आणि या सर्व वास्तूंचं बांधकाम म्हणजे त्यांच्या युद्धातील विजयाचं द्योतक होतं. तलाई कोटाचा विजय साजरा करण्यासाठी अली आदिलशाह पहिल्याने गगन महाल बांधायचं काम हाती घेतलं. जनता एखाद्या सुफी संताप्रमाणे त्याचा आदर करायची. खरंच तो अत्यंत प्रतिभावान होता. गणितज्ञ, संगीतकार, कवी आणि चित्रकार. मागील बाजूस एक मोठा हॉल आहे, पण आता त्याचे केवळ अवशेष उरले आहेत. आदिलशाही शासनकर्त्यांनी इथल्या सांस्कृतिक उत्थानासाठी बाहेरून कारागिरांना, वास्तुविशारदांना विविध ठिकाणांहून आमंत्रित केलं आणि या शहराचं एक अलौकिक सांस्कृतिक अस्तित्व निर्माण केलं. इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या काळात अनेक नव्या वास्तू विलासाच्या जागा म्हणून उभारण्यात आल्या. जलमहाल, ज्याला जलमंदिर देखील म्हटलं जातं, ही एक 5 मजली वास्तू आहे जी हिंदू शैलीमध्ये बांधण्यात आली होती. बाकी वास्तूंमध्ये उठून दिसते. सात मंजिल
इब्राहिम दुसरा याच्या आदेशावरून बांधण्यात आली. या वास्तूचा वापर तो त्याची प्रेयसी रंभाच्या सहवासात वेळ घालवण्यासाठी करायचा. 30 मीटरहून अधिक उंच असलेल्या या वास्तूचे आता केवळ 5 मजले शाबूत आहेत. त्यात सुलतानाच्या अभिरुचीचे अनेक पुरावे आजही पाहायला मिळतात. आतील बाजू सुवर्ण रंगाने रंगवण्यात आली होती. वेगवेगळ्या जाती जमाती आणि पारंपरिक गटांच्या मिश्रतेमुळे इथे एक वेगळ्याच प्रकारची विशिष्ट संस्कृती विकसित झाली. त्या विशिष्ट संस्कृतीची इतिहासात बिजापूर संस्कृती म्हणून नोंद झाली आहे. दख्खनी चित्रकारितेची शैली 14व्या आणि 15व्या शतकांमध्ये विकसित झाली. मिनिएचर शैलीतील सुरुवातीच्या कामावर मध्य एशियाचा प्रभाव दिसून येतो, पण पुढील कामांमध्ये मात्र मोगल शैलीचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. दख्खनी शैलीमध्ये हिंदू, इस्लामी आणि पर्शियन शैलीचा उत्तम मिलाप पाहायला मिळतो. बिजापूरचे आदिलशाही शासक उत्तरेतील त्यांच्या समकालीन मोगलांप्रमाणेच महत्वाकांक्षी वास्तुकार होते आणि हे शहर भव्य अशा वास्तूंनी भरलेलं आहे. महालांचे अवशेष, भव्य अशा मशिदी आणि गगनचुंबी घुमट त्यांच्या तेजस्वी वास्तुनिर्माण युगाची साक्ष देत आहेत. इब्राहिम रौझाचं काम सुलतानाने त्याची पत्नी बेगम ताज सुलतानाची समाधी म्हणून सुरू केलं. कालांतराने त्याला देखील कुटुंबाच्या इतर काही सदस्यांबरोबर इथे पुरण्यात आलं आणि त्यामुळेच ही समाधी त्याच्या नावाने ओळखली जाते. इथले मिनार 24 मीटर उंचीचे आहेत. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ताजमहालाच्या मिनारांसाठीची स्फूर्ती या मिनारांना पाहून मिळाली. ही वास्तू टर्की ऑटोमन वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. याच्या प्रांगणात काही शिलालेखही सापडले आहेत. जेव्हा ही वास्तू जमिनीवर आकार घेऊ लागली तेव्हा असं वाटलं की एक नवीन स्वर्ग इथे निर्माण होत आहे. स्वर्गातील उद्यानांनी त्यांचं सौंदर्य या ठिकाणाहून उसनं घेतलं असावं असं वाटतं. रे मन मूरख जान, रे मन मूरख जान, आन रे मन मूरख जान, हर को पहचान, रे मन मूरख जान, आन रे मन मूरख जान. इथली मशीद इब्राहिम रौझाचा एक अविभाज्य भाग आहे. इब्राहिम दुसरा एक कुशल संगीतकार होता आणि गणपतीचा असीम भक्त. त्याच्या तात्विक शिष्यवृत्ती आणि अध्यात्माच्या पाठपुराव्याबद्दल त्याला जगद्गुरू या नावाने सन्मानित करण्यात आलं होतं. रे मन मूरख जान, आन रे मन मूरख जान. बिजापूर मधल्या वास्तूंवर बहामनी वास्तुशास्त्राची स्फूर्ती आणि प्रभाव असला तरी इथे त्यात खूपच अभिजात विकास देखील झाला. आन रे मन मूरख जान, येथील कांद्याच्या आकारांचे घुमट जणू कमळामधून बाहेर पडतायत असंच वाटतं. आन रे मन मूरख जान, आन रे मन मूरख. बिजापूरच्या आदिलशाही शासकांनी त्यांच्यात आणि त्यांच्या जनतेमध्ये कधीच काही अंतर ठेवलं नाही. त्यांनी तिथल्या स्थानिक भाषेचा, वेशभूषेचा स्वीकार केला, स्थानिकांशी आंतरजातीय विवाह केले आणि दरबारात मराठीचा वापर करायला प्रोत्साहन दिलं.
उत्तरेतील त्यांच्या समकालीन शासकांच्या तुलनेनं आक्रमणापासून थोडे जास्त सुरक्षित असल्यामुळेच कला, साहित्य आणि संगीताला उदारपणे मदत केली. त्यांच्यातील अनेक जण स्वतः खूपच प्रतिभाशाली लोक होते. उदाहरणार्थ इब्राहिम आदिल शाह दुसरा, त्याने तर कविता रचल्या. तसंच किताबे नवरस हा कवितांचा संग्रह रचला. त्याने द्रुपद शैलीच्या गायनाचं पद्धतशीरपणे प्रशिक्षण देखील घेतलं होतं. काही सुफी संतांचे शिष्य देखील होते आणि म्हणूनच ते सहजपणे दख्खनच्या संस्कृतीच्या विकासाला प्रोत्साहन देऊ शकले, जो सर्व भारतीयांसाठी अनमोल वारसा आहे. तो इब्राहिमच होता ज्याने नवरसपूर शहराची स्थापना केली. बिजापूरचं जुळं शहर म्हणून ते वसवण्यात आलं, जेथे त्याने किताबे नवरस हे पुस्तक लिहिलं, ज्यात सौंदर्य शास्त्राचे अत्यंत बोलके असे नियम होते. ही वसाहत अत्यंत निष्ठुरपणे नष्ट करण्यात आली जेव्हा मल्लिक अंबरने त्यावर हल्ला केला. आता त्याचे काही अवशेष उरले आहेत कहाणी सांगायला, एका राजाने घेतलेल्या कल्पनेच्या उल्लेखनीय भरारीची, ज्याने संगीताच्या नदीची स्वप्न पाहिली आणि त्याच्या विषयांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी त्यात नाहू घालून. मान मान कहा मान ले मूर, मान 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 कहा मान ले मूर. त्यांचं शासन केवळ एक दयाळूपणाचं आणि राजकीय न्यायाचं उल्लेखनीय उदाहरण नव्हे, तर शासकांची एक संमिश्र संस्कृती विकसित करण्याची प्रचंड उर्मीचं देखील आहे. बिजापूरचं आदिलशाही घराणं भारताच्या संमिश्र इतिहासाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचं एक प्रकारे प्रतिनिधित्व करतं. प्रत्येक आदिलशाही सुलतानाने आपल्या पूर्वजांशी चढाओढ म्हणून त्यांच्यापेक्षा भव्य स्तरावर बांधकाम केलं. ज्या वास्तू नंतर उभारण्यात आल्या त्या जास्त सुशोभित होत्या. आदिलशाह दुसरा यांनी असर महाल हा दरबार म्हणून उभारला. मोहम्मद शाहने 17व्या शतकात त्याची पुनर्बांधणी करून चित्रांनी सुशोभित केलं. खास करून या कामासाठी इटलीहून चित्रकाराला बोलवण्यात आलं होतं, ज्याने युरोपीय शैलीच्या फुलदाण्या आणि पोर्ट्रेट्सची भर यात घातली. या वास्तूला असर हे नाव देण्यामागचं कारण म्हणजे या ठिकाणी प्रेषिताच्या पावन वारसदाराला ठेवण्यात आलं होतं. बिजापूरमधील हा भव्य घुमट जगातील सर्वात प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. हा जगातील सर्वात मोठा घुमट म्हणून गणला जातो आणि सलग बांधकाम असलेली वास्तू म्हणून हा अलौकिकच आहे असा दावा केला जातो. या प्रकारचं बांधकाम करायचा प्रयत्न यापूर्वी कुठेच झालेला नाही आणि तरीही ह्याच्या भिंती अगदी साध्या आहेत. बिजापूरमधील इतर वास्तूंप्रमाणे कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण नाहीये. केवळ याच्या कल्पनेची भव्यता आणि बांधकामातील कुशलता यामुळेच हा अद्वितीय आहे. या गोल गुंबदच्या कामाची सुरुवात इब्राहिम दुसराचा वारस मोहम्मद शाहद्वारे करण्यात आली होती. त्याला याची जाणीव होती की इब्राहिम रौजाची बरोबरी करणं हे काम सोपं नाहीये, म्हणून त्याने भव्यतेवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. बाहेरील घुमटाचा व्यास 37 मीटर असून ते 60 मीटरच्या चौकोनात बसवण्यात आलं आहे. अष्टकोनी मनोरे चारही कोपऱ्यात उभारण्यात आले आहेत आणि त्यावर देखील छोट्या घुमटिका आहेत. घुमटाच्या खालील दालन चौकोनी असून त्याची उंची 60 मीटर आहे. भव्य घुमटाचं छत
अचंबित करणारं आहे. 35 मीटर उंचीवर चहूबाजूला एक सज्जा आहे. यात झालेला हलकासा आवाज 1 किंवा 2 नव्हे तर 11 ते 12 वेळा घुमतो. हीच ती जागा आहे जिथे सुलतान, त्याची तरुण बायको उरुस बेगम, प्रेयसी रंभा आणि नातू यांची थडगी आहेत. मानवी अस्तित्वाचं अखेरीस काय होतं याचं हे अतिशय शक्तिशाली भौतिक चिन्ह आहे. आणि मग देवत्वाला स्पर्श करायची इच्छा, अत्यंत साधारण सांसारिक बाबी, अत्यंत वास्तविक पण तरीसुद्धा अत्यंत उदात्त स्वरूपाचं, आकाशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतानाही जमिनीवर पाय घट्ट रोवलेले, म्हणजे हे सर्व असे पैलू आहेत जे जगभरातल्या मानवी संस्कृतीने स्वीकारलेले आहेत. अली आदिल शाह हा प्रतिभावान कवी तर होताच, पण कलाकारांचा उदार आश्रयदाता देखील होता. त्याने स्वतःसाठी अत्यंत शानदार अशा कबरीची रचना केली होती, पण ती त्याच्या मरण्यापूर्वी पूर्ण होऊ शकली नाही. ज्याला आज 12 कमान म्हटलं जातं, ज्याला शब्दशः 12 कमानी आहेत, हे या शहरातील सर्वात सुंदर अवशेष मानले जातात. खरं तर त्यांच्या एकत्रित संपत्तीमुळे मोगल त्यांच्याकडे आकर्षित झाले. तरी देखील अकबराने दख्खनचे संस्थान अस्थिर होतील असं फारसं काही केलं नाही. औरंगजेबाने मात्र दख्खनला एकसंध करण्यासाठी पुढाकार घेतला. अखेरीस दख्खनच्या संस्थानांना खालसा केलं. 17व्या शतकाच्या दरम्यान मोगल सैन्याच्या फौजांचा दबाव दख्खनेवर असह्य झाला. औरंगजेबाची युद्ध मोहीम त्याचे वडील जिवंत असतानाच सुरू झाली होती. त्याच वेळी विजापूरला मराठ्यांच्या जबरदस्त आक्रमणांना तोंड द्यावं लागत होतं. त्याची ताकद आणि संपन्नता झपाट्याने कमी होत गेली. बिजापूरच्या अखेरच्या शासकाला औरंगजेबाने बंदी बनवलं आणि त्याला दौलताबादला रवाना केलं, जेथे त्याने अखेरचा श्वास घेतला. हे एक असं शहर होतं, खूप सुंदर शहर होतं बिजापूर. आमचे वाडवडील आम्हाला सांगायचे त्यावेळेस, इतकं सुंदर आहे की विचारायची सोय नाही. ज्या प्रकारे त्या काळात अरबस्थानात आमचे पूर्वज, आमचे आजोबा ज्या प्रकारे मदिनाच्या प्रेमात पडले होते, त्याच प्रकारे आमचे वली अल्लाह बिजापूरच्या प्रेमात पडले होते. पण आज तसं काही नाहीये. बिजापूर शहर आज तसं राहिलं नाहीये. बिजापूरचं सगळं सौंदर्य संपून गेलं आता. बदलत्या काळाच्या बरोबरीने बिजापूर झपाट्याने बदलत चाललंय. फोफावणारी लोकसंख्या आणि विस्तारणारं शहर जुन्या वास्तूंसाठी धोकादायक बनत चाललं आहे, ज्या जागतिक वारसा स्मारकांच्या यादीत जाण्यायोग्य आहे. या वारशाचं रक्षण करणं राष्ट्रीय अस्मितेची बाब तर आहेच, पण प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य देखील आहे. त्याही पेक्षा मोठं आव्हान म्हणजे जातीय सलोख्याच्या या वारशाचं आणि बिजापूर ज्या संमिश्र संस्कृतीचा संगम आहे त्याचं जतन करणं हे आहे.